नमस्कार, मी रवींद्र जाधव. आज आपण सागा या कंपनीच्या बूमर या प्रोडक्टचा डेमो बघणार आहोत. डेमो दाखवण्यासाठी आपल्या कंपनीचे नाशिकचे फाउंडर प्रशांत पाटणकर सर आणि हितेश पवार सर हे आपल्याला ह्या प्रोडक्टचा डेमो करून दाखवणार आहेत. ॲक्च्युली पीएच कसा मेंटेन केला पाहिजे आणि कमीत कमी खर्चामध्ये शेती कशी गेली पाहिजे हे आपल्याला आज हितेश सर एकदम सोप्या भाषेत सांगणार आहेत. मी हितेश सरांना, पाटणकर सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या प्रोडक्टचा डेमो दाखवायचा आहे. प्लीज सर. नमस्कार. जसं आता रवी सरांनी सांगितलं की आपण काही डेमो इथे आतनं बघणार आहोत जी आपल्या शेतीशी संदर्भात असणार आहेत. पण हा डेमो बघण्याच्या पहिले हा डेमो आपण का करतोय हे आपल्याला समजणं तेवढंच महत्त्वाचं आहे. जर आपल्याला समजलं की हा डेमो आपला कशासाठी आपण करतोय आणि या प्रॉडक्टचा काय यूज आपल्याला होणार आहे तर आपल्याला हे समजून घेणं सोपं होईल की प्रॉडक्टचं महत्त्व किती आहे. तर जसं आता अनेक विद्यापीठं आहेत जे कृषी संदर्भात काम करतात. म्हणजे नांदेड कृषी विद्यापीठ झालं, राहुरी कृषी विद्यापीठ झालं, यांच्या वारंवार केलेल्या सर्वेमध्ये किंवा स्टडीमध्ये काही गोष्टी आढळल्या ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची आणि प्रामुख्याने बोलली जाणारी गोष्ट म्हणजे आपल्या शेतीचं उत्पादन हे कुठल्याही प्रकारच्या ह्या गोष्टीवर अवलंबून नाही आहे की आपण किती चांगल्या प्रकारचे औषधं वापरतोय, किती चांगल्या प्रकारची खतं वापरतोय. तर ते 100% फक्त ह्या गोष्टीवर अवलंबून आहे की आपण वापरल्या जाणाऱ्या पाण्याचा पीएच किती चांगला आहे आणि आपण आपल्या ज्या मातीत पीक उगवतो त्या मातीचा पीएच किती चांगला आहे. बरोबर. आता पीएच चांगला, न्यूट्रल, ॲसिडिक, अल्कलाईन हे आपण कसं ओळखलं जातं आपण एक 2 मिनिटात जाणून घेऊया. जसं आपण एक 6 ते 7 मध्ये ज्या पाण्याचा पीएच असतो त्याला आपण न्यूट्रल पीएच म्हणतो. त्या पाण्याच्या पीएच मध्ये जमिनीला खूप जास्त फायदे होतात. मातीचा पीएच पण तेवढाच असेल तर मॅक्झिमम प्रमाणात फायदे होत असतात आणि उत्पादन चांगल्या पद्धतीने निघतं. त्याच्यापेक्षा खाली जर पीएच आलं तर त्याला आपण ॲसिडिक म्हणतो आणि त्या वर जर पीएच गेलं तर आपण त्याला अल्कलाईन म्हणतो. तर पाण्याचा पीएच हा अल्कलाईन असला किंवा ॲसिडिक असला तरीही त्याचा तितक्याशा प्रमाणात फायदा जमिनीला होत नाही किंवा चांगल्या स्वरूपात उत्पादन आपल्याला घेता येत नाही. तर पाण्याचा पीएच हा न्यूट्रलच असला पाहिजे. याच्या मागची काही कारणं आहेत की पाण्याचा पीएच जर न्यूट्रल असला, जसं कुठलंही रोप असेल, झाड असेल तर त्याला 3 प्रकारची मुळं असतात: जेटमूळ, सोटमूळ आणि तंतुमूळ. तंतुमूळ म्हणजे आपले व्हाईट रूट. कुठल्याही झाडाचे तंतुमूळ जितके चांगले किंवा जितके जास्त प्रमाणामध्ये तेवढी त्या झाडाची डेव्हलपमेंट ही जास्तीत जास्त प्रमाणात होत असते आणि झाडाची डेव्हलपमेंट चांगली झाली म्हणजे येणारं उत्पादन हे निश्चितच खूप चांगल्या प्रकारचं असू शकतं. बरोबर आहे. तर आता सपोज की आपल्याकडे आजूबाजूला जे पाणी वापरलं जातं तर बऱ्याच प्रमाणात शेतीला जे पाणी वापरलं जातंय हे आत्ताच्या डेटला अल्कलाईन झालेलं आहे. आपला वारंवार होणारा रसायनांचा वापर किंवा भौगोलिक परिस्थिती अनेक कारणाच्या मागे असू शकतात. पण आपण जे पाणी शेतीसाठी वापरतोय हे पाणी हे अल्कलाईन स्वरूपात झालेलं आहे आणि हेच पाणी वर्षानुवर्ष आपण शेतीला देत असल्या कारणाने शेतीच्या मातीचा जो पीएच आहे तो सुद्धा आता वाढलेला आहे किंवा तो माती सुद्धा अल्कलाईन झालेली आहे. या सगळ्या गोष्टीने दुष्परिणाम काय होतात की खतं आपण जेही शेतीला टाकतोय ते पूर्ण प्रमाणात खत त्या रोपटाला उचलता येत नाहीयेत कारण की सफेद मुळांची रूटची वाढ तेवढ्या प्रमाणात झालेली नाहीये. आणि काय होतं की ह्या सगळ्या कारणांमुळे आपली जमीन जी पहिले भुसभुशीत होती, आपले आजी आजोबा किंवा पणजोबा ज्यावेळी शेती करत होते त्यावेळी जमिनीची पोत ही खूप चांगली होती, जमीन भुसभुशीत होती. आता जर आपण बघितलं तर जमिनीमधला चिकटपणा, चिवटपणा, टणकपणा हा दिवसेंदिवस वाढायला लागलेला आहे. याच्यामुळे सफेद मुळांची वाढ ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्या पद्धतीने होत नाहीये. तर याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे पाण्याचा पीएच आणि पाण्याच्या पीएचवर अवलंबून असतो तुमचा मातीचा पीएच. आणि हे सगळं विद्यापीठांच्या संशोधनामध्ये समोर आलेलं आहे की तुमचा पाण्याचा पीएच किती असला पाहिजे. त्याचबरोबर आपण जे कीटकनाशकं किंवा खतं शेतीसाठी वापरतो तर त्या औषधांवर दिलेलं असतं की हे औषध किंवा हे खत किती प्रकारच्या किंवा किती पीएचच्या पाण्यामध्ये वापरलं गेलं पाहिजे जेणेकरून ते जास्तीत जास्त रिझल्ट देणार आहे. सपोज आता सांगितलं की पाण्याचा पीएच न्यूट्रल असला पाहिजे आणि ते औषध कितीही चांगल्या क्वालिटीचं असलं पण तुम्ही जर त्याच्या जास्त पीएचमध्ये ते वापरलं तर ते 100% रिझल्ट तुम्हाला देणार नाहीये. म्हणजे आपण याच्यावर एक साधी गोष्ट समजू शकतो की फक्त तुमच्या पाण्याचा पीएच बॅलन्स झाला म्हणजे कळत न कळत त्याच पाण्याने तुमच्या मातीचा पीएच बॅलन्स जाणार आहे. आणि या 2 गोष्टी जरी झाल्या तर तुमच्या कीटकनाशकांचा खर्च, तुमचा खतांचा खर्च आणि निश्चितचपणे अर्ध्यांवर देऊन थांबू शकतो. का? कारण की जशी व्हाईट रूटची वाढ चांगल्या पद्धतीने होईल तसे खतं जास्तीत जास्त अपटेक केले जाईल. विद्यापीठाच्या मानांकनानुसार बऱ्याच प्रमाणात आपल्या झाडाला लागणारी खतं हे आपल्या जमिनीमध्ये पडून आहेत पण व्हाईट मुळ्यांची, व्हाईट रूटची, सफेद मुळ्यांची वाढ पूर्णपणे न झाल्यामुळे हे अपटेक केले जात नाहीये. ठीक आहे. तर आपण आता समजून घेतलंय की कशा पद्धतीने आपल्याला हे सगळं करणं गरजेचं आहे. इथं 2 प्रकारचं पाणी आपण बघतोय. हे या बॉटलमध्ये जे आहे शेतीसाठी वापरलं जाणारं विहिरीचं पाणी आहे. एका शेतीमधनं त्याचं सॅम्पल आपण कलेक्ट केलंय. हे माझ्या हातात जे पाणी आहे ते आपण आरो मधलं पाणी घेतलेलं आहे. तर आपण ह्या दोघांचा पीएच एकदा चेक करून बघूया. याच्यामध्ये अजून एक बॉटल भरूया आपण, त्याच्यामध्ये एक आयडिया आहे की हे पाणी जसं आहे, जसं मी तुम्हाला सांगितलेलं की पाणी आपलं आरोचं पाणी आहे.
हे pH इंडिकेटर सोल्युशन आहे. या इंडिकेटर सोल्युशनमध्ये ज्यावेळेस आपण पाण्यात मिक्स करतो त्यावेळेस त्या पाण्याचं pH दाखवण्याचं काम हे करतं. याच्यावर लालपासून तर गडद निळ्या रंगापर्यंतचे काही लाईन्स दिलेले आहेत आणि ज्या पद्धतीचं पाणी तयार होते त्या पद्धतीचा pH पाण्याचा आहे असं कन्सिडर केलं जातं. तर आता या आरोच्या पाण्याचा pH येलो झालेला आहे, म्हणजे आपण याचा pH आपण 6 समजू शकतो. बरोबर. आता त्याचबरोबर इथं तेच शेतीचं पाणी आपण 2 ठिकाणी घेतलेलं आहे. आता जर तुम्ही बघितलं तर हे पाणी जे शेतीसाठी वापरलं आहे याचा pH आलेला आहे जवळ तुमचा 8.5च्या आसपास. 8.5च्या आसपास याचा pH आलेला आहे. याचा अर्थ हे पाणी पूर्णतः अल्कलाईन आहे. आता ह्या पाण्यामध्ये तुम्ही कितीही चांगल्या प्रकारची खतं वापरली, कितीही चांगल्या प्रकारची औषधं वापरली तरी ते 100% रिझल्ट देणार नाहीयेत. आणि ते 100% रिझल्ट देणार नाहीयेत फक्त एवढ्या एका कारणामुळे तुमच्या शेतीचा कीटकनाशकांचा खतांचा खर्च हा वाढत जाणार आणि उत्पादन हे कमी होणार आहे. तर आपण जसं बघतो की बऱ्याच प्रमाणामध्ये आपण मार्केटमध्ये 3 प्रकारचे ऍसिड pH बॅलन्स करण्यासाठी वापरतो. सायट्रिक ऍसिड, सल्फ्युरिक ऍसिड किंवा फॉस्फरस ऍसिड. हे तिन्ही ऍसिड जे आहेत एकाच फॅमिलीला बिलॉंग करतात. तर आपण हे लिंबू घेतलेलं आहे. बरेच लोक पाण्याचा pH बॅलन्स करण्यासाठी लिंबू देखील वापरतात. लिंबू का वापरतात? कारण की याच्यामध्ये सायट्रिक ऍसिड आहे. नॅचरली याच्यामध्ये सायट्रिक ऍसिड आहे. तर आपण बघूया की सायट्रिक ऍसिड ज्यावेळेस आपण टाकतो त्याचा काय परिणाम आपल्याला इथे बघायला भेटतोय. बरोबर. आता जसं लोक लिंबू वापरतात किंवा सायट्रिक ऍसिड वापरतात त्याचा परिणाम आपण बघितला. या पाण्याचा pH तर कमी झालाय पण तो बॅलन्स नाही झाला. आपला जो pH 6 पाहिजे होता हा त्याच्यापेक्षा फार वरती निघून गेलाय. म्हणजे आता पाण्याचा pH आलेला आहे 5. जे पाणी पहिले आपलं अल्कलाईन होतं ते आपण आता ऍसिडिक केलं. म्हणजे पहिले जो प्रॉब्लेम आपल्या शेतीमध्ये येणार होता पाण्याचा pH बॅलन्स नसल्यामुळे तोच प्रॉब्लेम आजही आपल्या शेतीमध्ये आहे. बरोबर. आता हे जे बूमर म्हणून आपलं औषध आहे ते आपण आता वापरूया. याच्यामध्ये बघूया की आपल्या पाण्याचा pH बॅलन्स करतोय की कमी करतोय. बरोबर. आता जर आपण बघितलं माझ्याकडनं औषध जास्त जरी पडलं ते टाकण्याचं रिझन होतं जास्त की तुम्हाला असं वाटायला नको की कमी औषध पडलं म्हणून पाण्याचा pH बॅलन्स झाला. तर याचा पाण्याचा pH जो आहे तो आता बॅलन्स झालेला आहे. म्हणजे जर तुम्ही सल्फ्युरिक ऍसिड, फॉस्फरिक ऍसिड किंवा सायट्रिक ऍसिड वापरताय त्याच्याने जो पाण्याचा pH बॅलन्स नाही होते तो कमी होऊन जातोय. तर आपल्या औषधाने पाण्याचा pH प्रॉपर बॅलन्स केलेला आहे. बरोबर. आता पाण्याचा pH बॅलन्स केल्यामुळे काय झालं, जे फायदे मी आता तुम्हाला सांगितले की कुठल्याही प्रकारची शेती करताना पाण्याचा आणि मातीचा pH बॅलन्स असणं किती गरजेचं आहे. आता हे तुम्ही कुठल्याही औषधासोबत वापरणार आहात, कीटकनाशकासोबत, खतांसोबत, कशाही सोबत, तर ते खत किंवा ते कीटकनाशक तुम्हाला 100% रिझल्ट देणार आहे. का देणार आहे? कारण त्या कंपनीच्या मानांकनामध्ये असं दिलेलं आहे की तुमच्या पाण्याचा pH हा बॅलन्स्ड असला पाहिजे. बरोबर. आता हे औषध आपण टाकल्यामुळे काय झालं, पाण्याचा pH बॅलन्स झाला. आता हे औषध तुम्ही कुठल्या कीटकनाशकासोबत द्या, खतासोबत द्या किंवा कुठल्या ना कुठल्या पद्धतीने तुमच्या मातीपर्यंत पोहोचवा, शेतीपर्यंत पोहोचवा, जेणेकरून मातीचा आणि पाण्याचा pH बॅलन्स होऊन तुमच्या उत्पादन क्षमतेत 100% वाढ होणार आहे. बरोबर. आता फक्त पाण्याचा pH बॅलन्स झाला म्हणून या सगळ्या गोष्टी होतात अशातला प्रश्न नाहीये. आता आपण काही अजून 2 डेमो आहेत आपले ते पण बघणार आहोत. जसं औषधामध्ये 2 प्रकारचे येतात. एक वॉटर बेस्ड औषध असतं, एक ऑइल बेस्ड औषध असतं. ज्यावेळेस आपण वॉटर बेस्ड औषध वापरतो त्यावेळेस ते पूर्णपणे पाण्यामध्ये मिक्स होऊन जातं. पण ज्यावेळेस आपण ऑइल बेस्ड औषध वापरतो त्यावेळेस आपण बघितलं तर ऑइल बेस्ड औषध हे कुठल्याही प्रकारे पाण्यामध्ये पूर्णतः मिक्स होत नाही. बरोबर. हे पाण्यामध्ये मिक्स होत नाहीये. आता हे मिक्स होत नाही मग आपल्याला जर पाण्यामध्ये काय करायचं झालं कितीही आपण ढवळायचा प्रयत्न केला तरी हे पाण्यामध्ये मिक्स होणार नाहीये. मग ज्यावेळेस आपण ऑइल बेस्ड औषध वापरतो त्यावेळेस त्या औषधाचा पुरेपूर फायदा आपल्या जमिनीला होत नाहीये किंवा आपल्या जमिनीपर्यंत हे औषध पूर्णतः पोहोचत नाहीये. तर याचा अजून एक काय बेनिफिट आहे ते आपण बघूया. तर जसंही मी औषध याच्यामध्ये टाकतोय तुम्ही जर बघाल तर इथे जे आपलं ऑइल आहे तर ऑइलचे पार्टिकल्स तुटलेले आहेत, त्याचा पाण्याचा सरफेस तुटलाय आणि हे ऑइल पूर्णतः पाण्यामध्ये मिक्स झालेलं आहे. बरोबर. आता हे ऑइल पाण्यामध्ये मिक्स झाल्यामुळे काय झालं की तुमचं ऑइल बेस्ड जरी एखादं औषध असलं तरीही ते तुमच्या शेतीवर 100% रिझल्ट देणार आहे, कारण की ते पूर्णतः तुमच्या शेतीपर्यंत पोहोचणार आहे. बरोबर. आता आपण अजून एक डेमो याच्यामध्ये बघणार आहोत. जसं मी तुम्हाला सांगितलं की कुठल्याही औषधाचे अपटेक करण्यासाठी पाण्याचा सरफेस तुटणे किंवा पाण्याचा pH बॅलन्स असणं किती जास्त गरजेचं आहे ते आपण बघूया. जसं जमिनीमध्ये पॉटॅश, फॉस्फरस, सल्फर हे बऱ्याच प्रमाणात मुबलक प्रमाणात उपलब्ध असतं पण ते अपटेक केलं जात नाही, कारण की पाण्याचा सरफेस किंवा पाणी हार्ड असल्यामुळे ते त्याच्यामध्ये डायल्यूट होत नाही किंवा मिक्स होत नाहीये. तर आपण बघूयात हे सल्फर आहे जे जमिनीमध्ये पण असतं. अशी सल्फर डस्ट आपण याच्यामध्ये वापरलेली डेमोसाठी. तर आपण त्याच्यामध्ये बघितलं तर कुठल्याही प्रकारे आपण याला मिक्स करायचा प्रयत्न केला हे मिक्स होणार नाहीये. याचे पार्टिकल प्रॉपर मिक्स होणार नाही कितीही काही केलं तरी. तर आपण याच्यामध्ये आपण बघितलं की आपलं बूमर हे जे औषध आहे आपण याच्यामध्ये फक्त काही ड्रॉप जरी ऍड केले तरी ते लगेच 1 मिनिटात सेटल होणार आहे. बघितलं. आता हे दोन्ही ग्लास मी तुम्हाला दाखवतो. एका ग्लासमध्ये आपण बूमर ऍड केलेलं आहे त्याच्यामध्ये लगेच इन्स्टंट ते खाली गेलेलं आहे. दुसऱ्या ग्लासमध्ये बूमर नाहीये, त्याच्यावरचं अजूनही तसंच तरंगलेलं आहे. बरोबर. आता आपण बघितलं तर बूमर टाकलेल्या पाण्यामध्ये हे पूर्णतः मिक्स झालेलं आहे. जसं आपल्या झाडाची सफेद मूळ काम करते
तशाच पद्धतीने काम करतात आपले पुष्ट्या. तर पुष्ट्याचं काम आणि व्हाईट मुळांचं काम एकच आहे, ते पाणी किंवा ते डिटेल्स ॲब्झॉर्ब करायचं काम करतं किंवा अपटेक करायचं काम करतं. तर आपण दोन्ही ग्लासमध्ये जर हे पुष्ट्या ॲड केले तर आपण बघूया याच्यामध्ये काय रिझल्ट आपल्याला बघायला भेटतो किंवा काय डिफरन्स बघायला भेटतं. त्याला साधारणतः एक काही सेकंदांचा वेळ लागेल. तोपर्यंत एक महत्त्वाची माहिती सांगायचं कारण असं की आपली शेती ही बऱ्याच दिवसापासून आपण वारंवार करत आलेलो आहे. बऱ्याच वेळेस आपण कुठल्याही प्रकारचं परीक्षण न करता फक्त मार्केटमध्ये भेटलेली औषधं कुठल्याही प्रकारचा परिणाम न बघता वापरतो आणि त्याचे फार काही जास्त परिणाम आपल्याला अपेक्षित असे होत नाही. त्याच्यामुळे आपण म्हणतो की औषधाचा इतक्या परिणाम झाला नाही, पण हे औषधाचा परिणाम होणं किंवा खताचा परिणाम होणं किंवा झाडावर रोगराई नाही येणं, प्लांटची इम्युनिटी प्रॉपर किंवा स्ट्रॉंग असणं, हे अनेक कारणारे कुठे ना कुठे तुमच्या पाण्याच्या पीएचवर अवलंबून असतं, तुमच्या मातीच्या पीएचवर अवलंबून असतं. तर जसं मी सांगितलं की हे औषध टाकून तुम्ही कुठल्याही प्रकारचं स्प्रे दिलं, खतं दिलं तर ते 100% वापरलं जाणार आहे. प्लस याच्यासोबत तुमच्या जमिनीची पोत सुधारण्यासाठी याची मदत होणार आहे. बरोबर. आता आपण हे दोन्ही जर बघितले ग्लास, तर याच्यामध्ये इकडचा जो ग्लास आहे ज्याच्यामध्ये आपण बुमर टाकलेलं नव्हतं त्याच्यामध्ये काहीही अपटेक झालेलं नाहीये, आणि आपण जो इकडचा ग्लास बघतोय की ज्याच्यामध्ये आपण बुमर टाकलेलं होतं याच्यामध्ये काही लाईन्स इथपर्यंत वर यायला सुरुवात झाली, म्हणजे त्यांनी अपटेक करायला स्टार्ट केलं. बरोबर. तर एका औषधामुळे तुमचे बेनिफिट काय झालं, तुम्ही ऑइल बेस्ड औषधामध्ये टाकले ते ऑइल सुद्धा मिक्स करून तुम्हाला प्रॉपर बेनिफिट देणार आहे, पाण्याचा पीएच बॅलन्स करणार आहे, जेणेकरून तुमच्या सफेद मुळांची वाढ प्रॉपर होणार आहे. आणि सफेद मुळांची वाढ प्रॉपर झाली तेच पाणी तुमच्या जमिनीमध्ये गेल्यामुळे तुमच्या जमिनीमधलं पोटॅश, पोटॅश, सल्फरस प्रॉपर जे काय आहे ते जमिनीमध्ये किंवा त्याच्यामध्ये डायल्यूट होऊन ते मुळं अपटेक पण करणार आहेत. एवढ्या एका औषधामुळे आपल्याला एवढे सगळे बेनिफिट आहे. आणि आपण बघू शकतो की काही ठराविक गोष्टींमध्ये फक्त बदल केल्यामुळे आपल्याला किती जास्त प्रमाणात या सगळ्या गोष्टींचा फायदा होऊ शकतो. तर सागा सोल्युशन्स कंपनी प्रमोट करते काही ॲग्रिकल्चरची औषधं जी पूर्णतः ऑर्गॅनिक आहे, ज्याच्यामध्ये केमिकल बेस कुठलाही नाहीये. अशी आपल्या जसं मी तुम्हाला एका औषधाचा डेमो दाखवला असे आपले अजून 6 प्रकारची औषधं मार्केटमध्ये आहेत, ज्याच्यामध्ये सागा संजीवनी, सागा रूटर, सागा रक्षक, सागा किलर आणि क्रॉपटॉनिक, आणि हे आपलं सागा बूमर. तर आपण प्रत्येक प्रॉडक्टची इन्फॉर्मेशन आणि डेमो 1 बाय 1 बघणारच आहोत. तर धन्यवाद आपण सगळ्यांनी हा डेमो बघितल्याबद्दल. थँक्यू सो मच. थँक्यू.